गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. आत्ता वाजले सकाळचे 6:30 आणि आजची जी ट्रिप आहे ती नुसा पनिदाला आहे. सो इथून आम्हाला फेरीने जायचं आहे. त्यासाठी आम्हाला इथून लवकर निघायचं होतं. सो 6:30चं टाईम दिलं होतं आणि 7:30 झालेले आहेत करेक्ट. सो आता आज ब्रेकफास्ट वगैरे काही करणार नाही आहे. त्यांना सांगितलं होतं की आमचा ब्रेकफास्ट बॉक्स बनवून ठेवा आणि ते बॉक्स आम्ही घेऊन इथून निघणार आहे. इवन आता आमचे जे गाईड आहेत ते पण आलेले आहेत. सो चला ब्रेकफास्ट बॉक्स कलेक्ट करूया आणि निघूया. तर मित्रांनो, आता ब्रेकफास्ट बॉक्स कलेक्ट केला आहे. हे असा ब्रेकफास्ट बॉक्स आहे, म्हणजे याच्यामध्ये काही ब्रेकफास्टचे आयटम आहेत हे याच्यामध्ये पॅक करून आपल्यासाठी देतात, जे लवकर जातात. कारण जो फ्री ब्रेकफास्ट असतो मग नाही तर त्यांचा मिस होतो. सो त्यासाठी ही एक सोय आहे. नाही, इकडे तुमच्या पुढे घ्या. गुड मॉर्निंग. Good morning. Sleep well. Yeah, sleep well. Salamat pagi in your language. Pagi. Good morning. Yeah. Stop this. Maybe yes, open. It's open. So where we are going now? To the harbor. Harbor. Yeah, we're going to Sanur Harbor. Okay. The ship will take to island. Yeah. Okay. Ship will take you to the island, and then before you leaving, I will take the ticket and take photo for you, and I will send to the driver. When you drop the island, and the driver will come to you to take you there. Okay. If you don't find that, just call me. ओके, फाईन. तर मित्रांनो, आता आम्ही इथून निघालोय हार्बरसाठी. साधारण एक 10 मिनिटाचा रस्ता आहे. सो आम्ही हार्बरवर पोहोचलो की तिथून क्रूज घेणार आणि आपल्या आयलँडला पोहोचणार आहे. तर चला बघूया कशी आहे जर्नी, काय आहे ते. तर मित्रांनो, आता आम्ही इथे गाडी पार्क केली, पार्किंग आहे मागे, आणि इथून आता चाललो आहे हार्बरच्या दिशेने. सो इथून एक वॉकिंग डिस्टन्स आहे 5 मिनटाचं. बरीच गर्दी आहे. तर बघूया किती वेळ लागतो आहे आणि कशी क्रूज असणार आहे ते. मी एक्सायटेड आहे, कारण एक क्रूज म्हणली की खूप एक मजा वाटते. कशी असणार आहे, काय असणार आहे आणि त्याचं ट्रॅव्हल करेल. इथे आजूबाजूला बरेच असे एजंटचे ऑफिसेस आहेत जिथे तुम्ही तिकीट बाय करू शकता. इथे पण बाईक्स आहेत बघा. सो इथे तुम्ही तिकीट्स वगैरे घेऊ शकता आणि इवन तुम्ही मनी पण एक्सचेंज करू शकता. ओ माय गॉड, खूपच लाऊड आहे आवाज. आणि इतक्या मॉर्निंगला पण एवढे म्हणजे कॅफेज वगैरे ओपन आहेत इथे. मे बी सगळे लवकरच जात असणार त्याच्यामुळे. तर मित्रांनो, आता त्यांनी आपल्याला तिकीट दिलेत आणि हे असे पासेस दिलेत. सो जोपर्यंत हे घालत नाही तोपर्यंत आपल्याला हार्बरवर म्हणजे क्रूजमध्ये आपल्याला एंट्री मिळत नाही. सो त्यामुळे हे इथूनच घालून जावं लागतं आहे. आणि जे तिकीट्स आहेत ते छोटे स्लिपमध्ये येतात. सो ते तिकीट्स आपल्याला तिथे दाखवायचे आणि मग आतमध्ये आपण जाऊ शकतो. सो येतानाचं पण तिकीट त्यांनी दिलेलं आहे. सो ते आता बॅगेत ठेवलं, म्हणजे आपल्याकडून कुठे हरवायला नको. आणि सकाळी एवढं ऊन आहे, आय थिंक कॅब घ्यायला पाहिजे होत्या, पण आम्ही कॅब घेतले नाहीत. म्हणलं क्लाउडी असेल, काल क्लाउडी होतं, म्हणलं आज पण तसंच असावं कदाचित. पण आज सनी आहे, थोडंसं गरम होणार आहे, पण आता काय ऑप्शन नाही आहे. आणि फॉरेनर्स एकदम एवढे मोठ्या बॅग घेऊन येत आहेत. ते स्विमिंग कॉस्ट्यूम वगैरे सगळं घेऊन येतात, सनस्क्रीम हेन ते बऱ्याच गोष्टी घेऊन येतात. आपल्यासारखं नसतं आहे की नाही आई? नुसतं आपलं ड्रेस चढवलं की आलो. आय थिंक हे समोर जे दिसतंय ते हार्बर आहे. सर्फिंगसाठी पण बरेच लोक जातात. मी कालपासून बघतोय की ते बरेच लोक हे सर्फिंगसाठी जे वापरतात ते घेऊन फिरत असतात. हे बघा, हे असं, हे आय थिंक हार्बरचं नाव आहे. किती गर्दी आहे बघा. इकडे मागे पण गर्दी आहे आणि इथे प्रत्येक ब्रोकरचे वेगवेगळे लोक आहेत. आय थिंक हे आपल्याला आता इथून आत घेऊन जाणार आहे. एअरपोर्ट सारखी सिक्युरिटी आहे.
इथून आता आपल्याला तिकीट्स दाखवायचे आणि वर आपल्याला जावं लागणार आहे. सो हे असे पोर्ट आहेत आणि प्रत्येक पोर्टवर हे असे क्रूज लागलेत. सो ह्या क्रूजने आपण जाणार आहे. आय थिंक ही पहिलीवालीच आपली आहे, कारण जे ब्ल्यू कार्ड आहेत ते लोक इथं जाणार आहेत. नमस्ते. नमस्ते. सो आपले जे आय डी आहेत हे इथं काढून द्यायचे आणि आता इथून आपल्याला बोर्ड करायचं आहे. सो अशा सीट्स आहेत आतमध्ये, आपल्याला पाहिजे तिथे आपण बसू शकतो. इथे बसू. सो आम्ही इथे मध्येच बसलो, ना मागे ना पुढे. आतमध्ये बससारखंच वाटतंय. थोड्या वेळात सगळे बसले की मग ही क्रूज आपली इथून निघणार. क्रूजने पहिला एक्सपिरियन्स आहे. केरळला गेलो. हां, केरळला पण केली ना. तर मित्रांनो, आम्ही फायनली ह्या आयलँडवर पोचलेलो आहोत आणि आजूबाजूला बघा एकदम निळ पाणी आहे आणि ही आपली क्रूज होती. इथून आता बाहेर पडलं. You have to pay entrance ticket with आपण इथं आहे. तर मित्रांनो, इथे ह्या आयलँडवर आल्यानंतर पुन्हा एकदा ह्यांनी एक तिकीट दिलं, ते जे 25,000 IDRचं आहे. सो आता इथे उतरलो आहे. इथे आता कोण आपल्याला रिसीव करायला येणार आहे मी एकदा माझ्या गाईडला मेसेज करून विचारतो आणि मग आपण तसं इथून निघूया. A few moments later. You pay money, right? Okay, I pay you back your money. I'm leader Nusa Penida, Surya. Okay, okay. This credit, I back your money with Yeah. 1%. Yeah. Thank you. Okay. Thank you. Yes, I'm Surya. No, Surya, my friend. No, work kara. Makan di. Bayu Kristal terakhir. Taman hari Hidang, skin jam 4.30. Okay, check in jam 4:30. Okay. Check in here. Boat start from here. 5 o'clock. Okay. 5 o'clock. Okay. Yes. He will take us. Yeah, that is fine. Yes, Okay. yes. Okay. Thank you very much. Thank you. No, no, Bye-bye. Okay, happy enjoy. Yeah, yes, yes. सो ॲक्च्युली हे जे आम्ही तिकीट इथे पे केलं ते ॲक्च्युली आम्हाला करायचं नव्हतं. तिकडून मिस्टर दानूने केलं होतं, त्यामुळे त्यांनी आमचे जे पेमेंट आहे परत दिलं. सो आता इथून हे आपल्याला एका कारमधून घेऊन जातील. सो मिस्टर बलंक, वेअर वी आर गोईंग नाव? We go Broken Beach first. ब्रोकन बीच. Yeah, around Okay. 1 hour. ओके. सो आता आम्ही इथून निघणार आहे. इथून ब्रोकन बीचकडे आम्ही चाललो. साधारण इथून 1 तासभर लागेल. सो चला आता आपण आपली जर्नी एन्जॉय करू. तर मित्रांनो, हे जे आहे ह्या दिशेला आहे ते एंजल बीच आणि इकडे ब्रोकन बीच आहे. तो इकडे आपण आता जायचं आहे. हळूहळू ये, पकडू. भरपूर गर्दी आहे तिथे. वर आपल्याला आय थिंक जायचं आहे. असे छोटे छोटे शॉप्स आहेत तिथे, जे कोल्ड्रिंक वगैरे हे सर्व सेल करतात. तर मित्रांनो, हे बघा कसलं सुंदर आहे. हे निळभोर पाणी आहे आणि हा इकडून हा क्लिफ इकडे ब्रोक झाला आहे आणि इकडे अर्धा आहे. सो ह्यामुळे कदाचित ह्याला ब्रोकन ब्रिज म्हणतात. सुंदर.
कसं वाटतंय खायला? निळ भोर पाणी आणि गरम थोडंसं होतंय हे गेले. इथं मरणाची गर्दी आहे. प्रत्येक ठिकाणी फोटोसाठी प्रत्येकजण स्पॉट धरून बसलेला आहे. प्रत्येक स्पॉट प्रत्येक गाईडने ठेवलेलं आहे. आणि लहान लहान मुलं पण आहेत. फोटोसाठी लोक किती काय करतात. ही असा क्लिपवर जाऊन लिटरली फोटो काढतात आणि खाली समुद्र आहे. पण व्ह्यू आहे ना तो क्लास आहे. मित्रांनो आता मी इथे ब्रेकफास्ट करत बसलो. जे आम्ही ब्रेकफास्ट बॉक्स आणला होता सो ते आता इथे खात बसलो आहे. कारण आता भूक लागली होती. सकाळी काहीच खाल्लं नव्हतं आम्ही. सो एका ठिकाणी असं शेल्टर मिळालं ज्याच्या खाली बसून आम्ही मस्त खातो आहे. आता इथे सगळे जे फोटोज वगैरे घेत आहेत ते इथे घेत होते. आणि आई पण कंटाळी होती. आई जरा थकली होती कारण ऊन भरपूर आहे. थोडंसं चढायला उतरायला लागतं आहे. सो आता म्हटलं जरा खाऊ आणि जरा रेस्ट करू आणि मग पुढे जाऊया. तर मित्रांनो आता भरपूर सारे फोटोज इथे काढून आम्ही आता चाललो आहे. आपण तिकडे होतो आता आपण त्या क्लिफवर चाललो आहे. आणि मग तसंच आपण अँजल म्हणून जे कोणता एक बीच होता त्या साईडला जाणार आहोत. तुम्हाला आवाज येतो आहे का नाही माहीत नाही पाण्याचा, पण एवढा जोराचा आवाज आहे. हे बघा कसलं सुंदर दिसतं आहे हे. हा बीच आहे बघा. पाणी बघा किती निळं भोर आहे. तुम्हाला जवळून दाखवतो. सुंदर आहे ना. एकदम निळं भोर पाणी आहे आणि व्हाईट सँड आहे इथे. तिथे खाली जाता येतं की नाही आय डोंट नो, पण मला नाही वाटत इथे जाता येत असेल. आणि हे ह्या साईडला सगळे लोक फोटोज काढत आहेत. आईंना ना थोडं हळू येत आहेत मागून. आपण तोपर्यंत थोडं पुढे जाऊ. तिथून कसा व्ह्यू मिळतो ते बघूया. मित्रांनो हा व्ह्यू बघा कसलं सुंदर आहे. इथे पण लोक भरपूर फोटोज काढायचे. प्रत्येक स्पॉटवर लोक आहेत. असं मी फिरून बघितलं असतं पण चाललं असतं गणेश ठीक आहे. तर मित्रांनो आता खूप सारे फोटोज काढले तिथे आणि आता आम्ही निघालो आहे एंजेला ब्रिजकडे. सो असं आपण इथून गेलो असं फिरून इथून आलो आणि आता इथे फोटोज काढले आणि परत आता इथून चाललो आहे. कसं वाटतंय? एक नंबर. फक्त दम लागतोय आणि घाम येतोय. पण पाणी काय आहे ना असं वाटतंय त्या पाण्यात जाऊन पोहावं है ना. चला आता तिथे जाऊया आणि तिथे काय वेगळं आहे ते पण बघूया आपण. टुरिस्ट एवढे आहेत की लिटरली सगळ्यांना फोटो काढायला एक 15-20 मिनटं थांबावं लागतं. कॅप आणि सनग्लास अम्ब्रेला हे मस्त आहे. इकडे येताना घेऊन या. तर मित्रांनो आता हे अँजेला बीचच्या इथे आहे. ॲक्च्युली हा स्पॉट आहे खरं तर बीच म्हणता येणार नाही. जिथे सगळेजण असे फोटोज काढतात तिकडे उभे राहतात. इथे पाणी आतमध्ये येतं आहे समुद्राचं आणि हा असा समुद्र आहे समोर. सो इथून छान छान व्ह्यू मिळतात. आम्ही पण फोटोज काढले आता आणि आता आम्ही इथून निघतो आहे. सो चलो आता बॅक टू कार. तर मित्रांनो आता नाना ताण लागली तर बोललं नारळ इथल्या टेस्ट करूया कसं आहे काय. हे नारळ एवढे मोठे असतात. आता ते कट करून देतील आपल्याला. टेस्ट कर कसं आहे पाणी सांग. काय म्हणजे आपल्या इतकं गोड आहे की त्यापेक्षाच गोड आहे. चला मी आता ट्राय करतो. गोड आहे. तर आंबट तुरट अशी चव आहे ना. तुम्ही पाणी प्या मलाही द्या. मी मलाई खातो. तर आता हे नारळ फोडून दिलं आहे आणि त्यातली मलाई आम्ही काढतो आहे. केवढा मोठा नारळ आहे आणि केवढी मलाई आहे बघा. जाड लेअर आहे असं नाही की पातळ लेअर आहे. बघितलं का मी लिटरली भिजलो आहे. आम्ही सगळेच भिजलो आहे.
म्हणजे इतकं ऊन आहे आणि इतकं ते हाईक सारखं झालंय की वर खाली करून आम्ही लिटरली घामाने भिजलोय. माझं शर्ट पूर्ण भिजलंय हे बघा. मी काय खाते ते दाखव. हां, आई मलाही खाते आता. स्वतः हात आहे काढून. नारळाची साईज काय बघ हो दाखवली ना. आणि साधारण इथे 50 रुपयाला नारळ पडतोय आपल्या इंडियन रुपीजमध्ये. आता बरेच स्टॉप झाले, आता जाऊया डायरेक्ट कॅबकडे. तर मित्रांनो आता इथून निघालो आहे आणि आता एक दुसऱ्या बीचला जाणार आहे. एक साधारण 30 मिनटं लागतील इथून. सगळं काही सुंदर आहे, फक्त थोडंसं ऊन जास्त आहे आणि गरम पण तितकंच होतं आहे. खूप लोक लिटरली प्रत्येकजण घाम पुसत आहेत, सगळेजण भिजलेले आहेत घामाने. पण फोटो काढायला थकत नाही आहे की नाही आई? चला आता जाऊया पुढच्या बीचला आणि बघू तिथे आणि काय वेगळं आहे ते. तर मित्रांनो इथे मागे गाडी लावली आणि आता आम्ही इकडून खाली चाललोय. सो बघूया इथं किती गर्दी आहे ते आता. कारण मागे इतकी गर्दी आहे, बापरे इथे पण गर्दी. स्कूटरच इथे किती आहेत बघा, म्हणजे इथं पण तितकीच गर्दी असणार आहे. त्यांचा कॅब किती विकले जात असतील ह्या उन्हामुळं. कॅब बघा पाहिजे तशा कॅब आहेत. काय करायचे कॅब घेऊन, आपल्याकडे घरी भरपूर आहेत, आणायच्या विसरलो आपण. सो हे बघा मित्रांनो, हाऊज इट सुपर्ब ना. हे इकडे खाली माणसं सुद्धा आहेत जे स्विमिंग करतात. हे सगळ्यात फेमस स्पॉट आहे नुसा पनिदाचा. पाणी बघा कसं आहे, हिरवगार. हिरवं म्हणायचं निळं म्हणायचं काय बोलायचं बघा, किती सुंदर वाटतंय हे. आणि हा पूर्ण अथांग असा खूप मोठा असा समुद्र आहे, किती लांब लांबपर्यंत आहे. इथून खाली जात आहेत वाटतं लोक. जायचा रोड कुठून आहे माहीत नाही, पण इथून आपण जाऊ शकतोय. एक आय थिंक खालीपर्यंत जाऊ शकतोय. ओके लेट्स सी. मला वाटत नाही आई नाना जमेल. कसं आहे आई? हो हे ना, इथून बघ ना, इथून रोड आहे. दिसला का? हां फोन सांभाळा. पण कसं आहे, भारी आहे ना? खूप सुंदर. मस्त मस्त. मित्रांनो आता मी फक्त एकटा खाली चाललोय. थोडंसं खाली जाऊन बघून येऊ बोललं, एवढ्या लांब आलोय आणि जर आपण खाली नाही गेलो तर मजा नाही. सो बोलय आपण एकदा इथून जाऊ थोडंसं खाली आणि बघूया नक्की खाली काय आहे कसं आहे. बापरे काय व्ह्यू आहे, काय भारी दिसते. आणि वन फोटो. ओके थंड अशी हवा सुटले आणि जितकं खाली जाईल तितकं सुंदर दिसते. आणि A few moments later. तर मित्रांनो आता जस्ट मी फोटो काढत होतो इथे आणि ह्या लेडीचा फोन वरून खाली पडला. iPhone 15 Pro Max. कॅन यू इमॅजिन? माय गॉड. आता काय फोन्स आपण इथून सरळ खाली गेला असणार आहे. आता इथून दिसतसुद्धा नाही, पण तिथं रिस्क घ्यायला नको. आपलं जितकं जमेल तितकं आपण काढू आणि इथून जाऊ. बघू थोडंसं अजून खाली जाऊया, धरून जाऊया कारण एकदम स्टीप आहेत आणि लाटांचा आवाज येतो तुम्हाला. आर यू गाईज फ्रॉम इंडिया? Yes. वेअर? ओके आय एम फ्रॉम मुंबई. Mumbai. या हॅलो. नाईस प्लेस ना?
wanted to go down. Yeah, but yeah, actually बहुत अच्छा लग रहा है इधर आके. ऐसे धीरे धीरे नीचे जा रहे हैं ना, उतना ऐसे लग रहा है कि और नीचे चले. इतना ही ऊपर भी आना है ना. हाँ. दर्शक वाव. जो आवाज पाणी बघा कसलं सुंदर आहे. नीचे ना जो इसको बाजार वहीं पे हम वीडियो उतार आपको. असे खूप सारे छोटे छोटे आयलँड आहेत. आणि आता आपण बस करूया, ह्याच्यापेक्षा खाली नको जायला. सो लेट्स गो बॅक. A few moments later. तर मित्रांनो आता जस्ट खालून आलो. मला घाम बघा किती आलाय. खाली उतरणं सोपं आहे पण वर चढणं फार अवघड आहे. फार घाम निघतो. हे बघा. तर आता थोडा वेळ बसतो इथे. आई नाना पण इथे बसलेत. तर थोडा वेळ बसतो आणि मग इथे निघतो थोड्या वेळात. तर मित्रांनो आता इथून निघालो. फार गर्दी होती आणि फार गरम झालं. लिटरली आमचे रुमाल पण ओले झाले. पूर्ण ओले चिंब म्हणता येईल. आणि टॅन झालं थोडंफार. असं होतं काय हे ऊन असं आहे की काय करू शकत नाही. चलो आता थोडंसं ट्रॅफिक आहे पण हळूहळू ते निघेल मग आपण पुढे जाणार. मित्रांनो आता एका ठिकाणी आम्ही आलो आहे. जय बायू रेस्टो म्हणून आहे. इथे आम्ही जेवण करायला थांबणार आहे कारण हे आमच्या पॅकेजमध्ये इन्क्लुडेड आहे. सो बघूया आज जाऊन की आपल्याला काय आता इथे अवेलेबल आहे काय मिळते ते. तर मित्रांनो हे जे रेस्टॉरंट आहे ते आपल्याला ह्यापैकी एक मिळणार आणि ह्या आईस टी किंवा मिनरल वॉटर ह्यापैकी एक मिळणार. सो बघूया आता आपण काय ऑर्डर करूया. इथं चिकन फ्राईड राईस आहे, चिकन नूडल्स आहेत, फ्रेंच फ्राईज आहेत आणि फ्रूट प्लॅटर वगैरे आहे. बघूया आहे तो तिकडे बसला असेल. मग आपण काय घेऊया बघा. फ्राईड राईस घेऊया का नूडल्स? फ्राईड राईस आहे ना. व्ह्यू बघा किती सुंदर आहे इथून. तर मित्रांनो हे माझे व्हेज नूडल्स आलेत आणि हे ओनियन रिंग्स आहेत आणि काकडी दिले ह्यांना. इथे व्हेजिटेबल फ्राईड राईस, ओनियन रिंग आणि थोडं नूडल्स दिलेत. माझ्यातलेच काढून दिलेत का काय तुला? हो नूडल्स. तर मित्रांनो आता तिथून निघालो आणि आता आमच्या लास्ट पॉईंटला चाललो आहे जिथून आम्ही तो स्पॉट बघणार आणि परत बॅक टू आपल्या क्रूजकडे. 5 वाजेपर्यंत साधारण पोचायचं आहे. आत्ता वाजलेत साधारण 2:45. सो हा स्पॉट लास्ट स्पॉट करून आपण निघायचं. तर मित्रांनो आम्ही आता क्रिस्टल बे बीचला पोचलेलो आहोत आणि आता पाऊस येतो आहे. मी ॲक्च्युली छत्री घेऊन चाललो आहे. सो नाना नाही आले नाहीत पाऊस आहे म्हणून कारण एकच छत्री आहे. म्हणलं बघू तरी नक्की काय आहे. वाय इट कॉल्ड क्रिस्टल बीच? ओके ओके. वाव. तिथे डायरेक्ट आपल्याला पाण्यात जाता येऊ शकतं. सगळेजण असं आपल्याकडे गोव्याला कसं असतात बसलेले तसे बसलेले आहेत आणि स्विम करता आलं असतं पण आपण काहीच कॅरी केलं नाही आहे. तो चला आता थोडा वेळ थांबू, एन्जॉय करू आणि आपण निघू इथे.